नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात पिठोरीची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावण अमावस्येला वडिलांचं श्राद्ध असे. ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून सुनेचं पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर ती बाळंत होऊन जन्माला आलेलं मूल मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. 7व्या वर्षी पण असंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं आणि तिला हकलून दिलं. ती एका मोठ्या अरण्यात आली. तिथं तिला एका झोटिंगाची बायको भेटली. तिची चौकशी केली. तिला म्हणाली, आलीस तशी लवकर जा, नाहीतर झोटिंग येऊन तुला खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याचसाठी तर मी इथं आले आहे. असं म्हणून तिनं आपली हकीकत सांगितली. आता मला जगून तरी काय करायचंय असं म्हणून ती रडू लागली. तेव्हा झोटिंगच्या बायकोनं तिला धीर दिला. अशीच थोडीशी पुढे जा, तिथं तुला शिवलिंग दिसेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या देवकन्या 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. तेव्हा मी आहे असं तू म्हण. तुला पाहतील, तुझी चौकशी करतील. तेव्हा तू तुझी सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं असं म्हटलं आणि ती पुढं गेली. बेलाच्या झाडाजवळ उभी राहिली. शिवलिंग दिसलं. शेजारच्या झाडावर ती बसून राहिली. रात्र झाल्यावर नागकन्या देवकन्या अप्सरांच्या सह आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली आणि अतिथी कोण आहे असं विचारलं. त्याबरोबर ही खाली उतरली आणि मी आहे असं म्हणाली. तिची विचारपूस केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. तिच्या मुलांना जिवंत केलं, तिच्या हवाली केलं आणि पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करण्यास सांगितलं. तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. त्यांना ती नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. ब्राह्मणानं आपल्या सुनेवरून आणि मुलांवरून मुठभर तांदूळ आणि तांब्याभर पाणी ओवाळून टाकून दिलं. मोठ्या प्रेमानं तिला घरी घेतलं. तिनं सर्व हकीकत सांगितली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलाबाळांसहित सुखानं आनंदानं समाधानानं ती राहू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही पिठोरीची कहाणी ऐकली तर थोडंसं आत्ताच्या काळाला अनुसरून आपल्याला असं वाटतं की असंच घरातल्या सुनेला केवळ तिची मुलं म्हणजे जगत नाहीत म्हणून हकलून देणं हे कितपत योग्य आहे. तर हे सगळे प्रश्न आत्ताच्या काळात पडणं हे स्वाभाविकच आहे. परंतु आपण जसं मी सांगितलं पहिल्यांदाच की कहाणी हा एक फक्त त्या काळात रचलेल्या ह्या कहाण्या आहेत. आपण त्यातला संदर्भ ध्यानात घ्यावा. त्याच्यात कदाचित थोडीशी अतिशयोक्ती असू शकते, काही विचार त्यातले कालबाह्य असू शकतात, पण आपण त्याच्यातलं मतितार्थ घेणं अपेक्षित आहे. कसं आहे ना, आपण असाही सकारात्मक विचार करू शकतो की एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी सुरुवातीला काहीतरी आपण म्हणतो तसं की विपरीत घटनाही घडावीच लागते. कारण सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्यम लभते सुखहा न नित्यम लभते दुःखहा. कारण जर सगळं छान आहे तर ही कशाला घर सोडून बाहेर गेली असती आणि मग कशाला हे सगळे असं तिला व्रत वगैरे ह्याची माहिती झाली असतील असा विचार करावा. आपण नेहमी परवलीचं एक वाक्य म्हणतो की नाही, की जे होतं ते चांगल्याचसाठी. जे पण काही तिच्या बाबतीत घडलं ते पण अतर्क्य होतं किंवा ते टाळण्यासारखं नव्हतं. तिच्या पोटी जी काही संतती जन्माला येणार होती ती सगळी संतती ही तेवढाच त्यांचा कार्यभाग होता किंवा त्यांचं आयुष्याची रेखाच तेवढी होती. फक्त जन्मापुरता जन्म आणि लगेच मृत्यू असंच त्यांचं जर पूर्वसंचित असेल तर ते कोणीही टाळू शकणार नव्हतं. आणि हे सगळं असं घडलं म्हणून ती रानावनात गेली आणि रानावनात गेली म्हणून तिला काहीतरी वेगळा शोध लागला. आणि हा शोध कशाचा? तर
एक चांगलं व्रत तिला त्यानिमित्ताने मिळालं, ज्या व्रताच्या म्हणजे करण्यामुळे आपले संतती किंवा आपली मुलं बाळं यांचं सुख समाधान, त्यांचं आयुरारोग्य याचीच आपण शुभ कामना करतो. असं हे व्रत म्हणजे याच्यातून एक विचार आपल्याला घेता येतो की जेही काही आपण करत असतो कर्म, तर त्या कर्माचे पडसाद असतात ते आपलं सगळं कर्माचा सिद्धांत वगैरे तर निश्चितच आहे, पण आपण जे काही कर्म करतो तर त्याची फळं आपल्या पुढच्या परिवाराला सुद्धा म्हणजे भविष्याला सुद्धा भोगावी लागतात. कारण आपल्याकडून ज्या काही चुका होतात तर त्या चुकांचं परिमार्जन कदाचित आपण या पिढीला करू शकत नाही, पण त्याची अनिष्ट फळं मात्र पुढच्या आपल्या भविष्याला भोगावी लागतात. म्हणून सदैव विचारपूर्वक समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार, आचार आणि विचार दोन्हीही हा विवेकबुद्धी, सद्विवेकबुद्धी जागृत ठेवूनच केला पाहिजे. मी असं कुठलंच कृत्य करणार नाही की जेणेकरून माझ्या भविष्याला मी संकटात लोटीन. उलट माझं प्रत्येक कर्म हे भविष्याच्या सुखासाठी असेल किंवा त्यातून काहीतरी येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणा मिळेल, त्यांना शुभ आशीर्वाद मिळेल, अशा पद्धतीचं आपलं कर्म असावं असाही विचार या कहाणीतून घेता येतो. आणि एकूणच श्रावण महिन्यातल्या सगळ्याच कहाण्या पाहिल्या तर आपल्या लक्षात आलं असेल कुठल्या कुठल्या कहाण्या, तेही मी सांगते की आपण जो श्रावणात जिवतीचा फोटो लावतो, बऱ्याच घरातून महाराष्ट्रामध्ये तर ही परंपरा आहे, तर त्या जिवतीच्या फोटोमध्ये काय काय दिसतं तर डाव्या बाजूला आपल्याला नृसिंह आणि भक्त प्रल्हाद आणि त्या नृसिंहाच्या मांडीवर तो हिरण्यकश्यपू राक्षस ज्याचं तो पोट फाडत आहे ते चित्र दिसतं. उजव्या बाजूला कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण, गोपाळकृष्ण दिसतो. मध्ये त्या जिवतीचा तो पाळणा, त्या पाळण्याभोवती बसलेल्या त्या 2 स्त्रिया आणि ती छोटी छोटी मुलं, पाळण्यातलं एक छोटंसं गोड तान्हुलं आणि खाली बुध आणि बृहस्पती हे 2 आपापल्या वाहनावर बसून येताना असं हे सगळं जिवतीचं चित्र दिसतं. नाग आणि नरसोबा म्हणजे नागपंचमीला किंवा बुधवारपासून हे चित्र आपल्या देवघरात लावायची पद्धत आहे. आता नृसिंहाचा अवतार, हा अवतार कोणासाठी धारण केलेला आहे भगवान विष्णूंनी, तर एका छोट्या बालकासाठी. ह्या बालकाला त्याच्याच घरामध्ये त्याच्याच पित्याकडून अनन्वित त्याचा छळ करण्यात आला आणि हे योग्य नव्हतंच आणि ते बालक इतक्या लहान वयात सुद्धा भगवंताच्या भक्तीला त्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं होतं. मग अशा छोट्या मुलाचं रक्षण करण्यासाठी साक्षात भगवान विष्णू अवतार घेतात. म्हणजे लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी भगवंत हे सदैव असतातच, हा आपल्याला त्याच्यातून एक विचार मिळतो. कालिया मर्दन हे पण तसंच आहे की त्या यमुनेच्या डोहामध्ये हा कालिया म्हणजे नाग तिथे येऊन राहिला होता आणि त्याच्या विषारी फुत्कारांमुळे सगळा डोह त्यांनी विषारी केला होता. त्यामुळे काही गाई गुरं, पक्षी, आजूबाजूचे झाडं ह्या सगळ्यांवर त्या विषाचा परिणाम व्हायला लागला होता आणि छोटे छोटे हे सगळे गोपाळ तिथे गाई गुरं चरायला घेऊन जायचे, यांचं सुद्धा म्हणजे सगळं म्हणजे आयुष्यच त्यामुळे संकटात आलेलं होतं. तर या एवढ्या प्रचंड अशा अतिविषारी नागाचं सुद्धा मर्दन छोट्या गोपालकृष्णाने केलं. म्हणजे छोटं बालक मनात आणलं तर खूप मोठं कार्य सुद्धा करू शकतं, ही प्रेरणा या कालिया मर्दनाच्या कथेतून घ्यायची आहे. आणि मग मध्ये जो फोटो येतो तो जिवतींचा फोटो, शुक्रवारची जिवतीची कहाणी आपण त्याच्यासाठी वाचतो की जिवती म्हणजे ती छोट्या जन्मलेल्या बाळाचं रक्षण करणारी एक देवी स्वरूप शक्ती आहे आणि तिचं पूजन केलं की आपल्या घरातल्या
छोट्या बाळांचं, अगदी ते बाळ मोठं जरी झालं तरी त्याचं रक्षण व्हावं ही कामना त्याची माता, त्याचे पितासुद्धा सदैव करत असतात. आणि माता पित्यांची ही कामना, ही इच्छा आणि त्यांचे शुभ आशीर्वाद त्यांच्या संततीच्या भोवती कवच बनून उभे राहतात आणि मोठ्यातल्या मोठ्या संकटातून त्यांची रक्षण होऊ शकतं. आता प्रत्येकाचं त्याच्यामध्ये शेवटी कर्म आहे, ज्याच्यासाठी जे पूर्वसुकृत त्याप्रमाणे त्याची फळं त्याला भोगावी लागणारच आहेत. परंतु त्यातल्या त्यात थोडंसं जर कष्ट होणार असतील तर ते थोडे सुखनैव व्हावेत असाही त्या आशीर्वादाचा आपल्याला लाभ होऊ शकतो. आणि खाली बुध आणि बृहस्पती यांचे दोन आपापल्या वाहनांवर बसूनचे चित्र दाखवलेले आहेत. तर बुध म्हणजे हा बुद्धिकारक ग्रह आहे आणि बृहस्पती म्हणजे गुरु. तर आयुष्यामध्ये ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळी येणारी भावी संतती ही ज्ञानसंपन्न असावी, त्याला बुधाचा आशीर्वाद लाभावा. आणि गुरु म्हणजे त्यांना, त्या बालकाला सद्गुरूंची प्राप्ती व्हावी. म्हणजे गुरु हे खूप मोठं तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे असं की सद्गुरू हे नेहमी आपल्या जीवनाचं कल्याण करणारे असतात. आता ते मोक्षापर्यंत आपल्याला घेऊन जातात यावर जरी सामान्य माणसाला म्हणजे नक्की काय हे जरी नाही उलगडलं तरी एक नक्की की एकदा का आपण सद्गुरूंच्या चरणावर तिथे आपण नतमस्तक झालो आणि आपली सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला सावलीसारखे साथ देतात. मोठमोठ्या संकटातून आपलं ते रक्षण करत असतात. आणि दरवेळेला रक्षण म्हणजे काय जादूची कांडी फिरते का, तर नाही, तर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. तो मार्ग भले खडतर असो तर तो त्या मार्गावर चालायचं मात्र आपल्यालाच आहे. पण एकदा रस्ता ठाऊक झाला तर मग चालणंही सोपं होतं. तर हे ज्या ह्या गोष्टी सोप्या करून देणं शक्य आहे तर त्या सगळ्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने सोप्या होत असतात. आणि ही सद्गुरूंची प्राप्ती आपण सगळेच जण वयाने जरी म्हणजे बायोलॉजिकल ज्याला एज म्हणतो त्या एजनुसार आपण कितीही मोठे झालो तरीही आपण सगळेजण अंतिमतः परमेश्वराचीच लेकरं आहोत. त्यामुळे ह्या श्रावणातला हा जो ज्योतीचा फोटो आहे हा बरोबर महिनाभर ठेवायचा असतो. आणि पहिलीच कहाणी आपण गणपतीची वाचतो. गणपती ही बुद्धीची, ज्ञानाची देवता आहे आणि ज्ञानसंपन्न जर प्रत्येक भावी पिढी होईल तरच अर्थात त्या कुटुंबाचा, त्या समाजाचा, त्या देशाचा, त्या राष्ट्राचा आणि या सगळ्या विश्वाचं कल्याण करण्याची शक्ती ह्या भावी पिढीकडून प्राप्त होते. ती शक्ती कार्यरत व्हावी म्हणून आपण प्रत्येक वेळेला आशीर्वाद द्यायचा असतो. ही सद्भावना ठेवून या कहाण्यांचं वाचन अवश्य करावं. आणि याच्यातून मी म्हटलं तसं प्रत्येक कहाणीमधल्या काही अतिरंजित गोष्टी नक्कीच आहेत ज्यावर खरं तर विचार करून थोड्याशा बदलून सुद्धा कहाण्या सांगणं शक्य आहे. पण सुरुवातीला मला असं वाटलं की ज्या कहाण्या चातुर्मासाच्या पुस्तकात लहानपणापासून आपण वाचत आलो त्या तशाच्या तशा आधी लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये बदल करणं हे इतकं पण म्हणजे असा कोणी आपल्याला अधिकार नाही आहे दिलेला की सगळ्याच कहाण्या आपण बदलाव्यात आणि नव्याने सांगाव्यात. सांगू शकतो, नाही शकत असं पण नाही, पण आधी मूळ काय आहे कहाणी ती ठाऊक असली पाहिजे. त्याच्यानंतर थोडासा जो कालानुरूप जो बदल अपेक्षित आहे तो बदल करून सुद्धा या कहाण्यांवर पुन्हा एकदा वाचन करण्याचा मी पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करेनच. कारण शेवटी हा अभ्यास आहे आणि ही अभ्यासाची प्रक्रिया ही अखंड चालू राहणार आहे. आणि म्हणजे या जन्मामध्ये हा अभ्यास जरी पूर्ण नाही झाला तरी भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला जो वर दिलाय किंवा जे तत्व समजावून सांगितलेलं आहे की अनेक जन्म संसिद्धस्ततो याती परांगती, हे अनेक जन्माचं जे चक्र चालू राहणार आहे, जन्म मृत्यू, त्या सगळ्यांमध्ये हा अभ्यास सुद्धा असाच पुढे पुढे जात राहणारच आहे. आणि म्हणूनच आपण आत्ता करावा
त्या अभ्यासातून प्रेरणा येणारी भावी पिढी निश्चित घेईल. त्याच्यावर त्यांच्या सद्विवेकबुद्धीनुसार त्यांनी अजून काहीतरी नवा चांगला विचार करावा. सगळंच जुनं मोडीत नक्कीच काढू नये. विचार घेऊन पुढे जावं आणि काळानुसार त्याच्यावर आचरण करावं. जय जय रघुवीर समर्थ.